नमस्कार, आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज. अकलूज येथे आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी बैल मालक यायला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत काही बैल मालक गाडी मालक आहेत. काय सांगचाल, कशी तयारी वाटते, काय मैदान काय वेगळे पण जाणवते? नमस्कार. सर्वप्रथम आजचं मैदान हे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या स्फूर्णार्थासाठी हे मैदान भरलेलं आहे. तर पर्व 1 मध्ये हे मैदान खूप छानरित्या भरलं होतं. कारण आयोजक जे होते यांनी जे प्लॅनिंग केलेलं आहे मैदानचं, लांबी साधारणपणे पल्ला जे आहे या मैदानाचा 1000 फुटाचा पल्ला आहे. तसंच फाटीचे मधलं अंतर हे आपलं 14 फुटाचं आहे. आणि जे सर्वसामान्य बैल मालकांना म्हणजे आमच्यासारख्या बैल मालकांना जे बैलांना पळण्यासाठी जे रान लागतं ते हे रान आहे त्या लेवलचं. कारण कटनाच्या रानाला बैलांना अडचणी येतात आणि हे मातीचं पण मैदान आहे आणि कटनाचं, कारण का रोलिंग करून केलेलं आहे हा पल्ला. तुमचं नाव सांगा, तुमचे कुठलं बैल आहे, तुमचा फेमस बैल असलेला आता आम्हाला स्थानिकांनी सांगितलं, तुमच्याविषयी सांगा. माझं नाव आहे अजित शेठ जगताप कारुंडे. माझा चिके हा बैल आहे, तो हिंद केसरी बैल आहे आणि महाराष्ट्रातला एक नावाजलेला बैल आहे तो. तुम्ही अनेक स्पर्धा बघितल्या असतील. काय अकलूजच्या स्पर्धेविषयी काय चर्चा ऐकायला मिळते? काय अकलूजच्या स्पर्धेविषयी काय मत असते? कारण अकलूज हे माहेरघर आहे बैलगाडी क्षेत्राचं सर्वप्रथम बरं का. याच्यामध्ये जे 1972 हे क्षेत्र आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला हे अकलूज आणि माळशिरस तालुक्यात दाखवलेलं आहे. तर आज हे सर्वप्रथमच बरं का तालुक्यातलं आमचं हे मोठं मैदान भरलं जातं. तसं माळशिरसचं एक हिंद केसरीचं मैदान आहे आमचं, तसंच हे मैदान ही आमचं त्या लेवलचंच मैदान आहे, अकलूजकरांचं मैदान. आणि मैदानाचं आयोजन नियोजन खूप छान केलं जातं. पर्व पहिल्यामध्ये आम्ही पाहिल्या बरं का मैदानाचं जे आयोजन नियोजन, बसण्याची जी शैली आहे, पब्लिक थांबण्याची शैली, कारण पब्लिक ही मोरे येत नाही. कारण काय होतं, कडेच्या गाड्या हे बाद होतात पब्लिकच्या चुकांमुळं. तर बॅरिकेड ह्या मैदानाला 70 ते 80% बॅरिकेड केलेलं आहे बॅरिकेड. आणि मोरे समोर निर्णय हा कॅमेऱ्यावाला आहे. म्हणजे जसं साधारणपणे काही मैदानामध्ये तांत्रिक अडचणीमुळे काही गोष्टी घडतात, तसं ह्या मैदानामध्ये काही घडलेलं नाही आणि घडणारी ह्या मैदानाला नाही. का दोन्ही साईडला बघूनच निर्णय दिला जातो. उदाहरण एक्झाम्पल, गेल्या वर्षीच्या फायनलचा मान आपल्या बैलांना आणि आप्पांच्या बैलांना मिळाला होता. तर त्यावेळेस चुकून गाडी आम्हाला एका मैदानात आमची दिसत होती, आप्पांची दिसत होती. त्यावेळेस पाहिलं गेलं व्यवस्थित 10 मिनटानंतर दोन्ही गाडीला निर्णय तो दिलेला होता. म्हणजे इथं पारदर्शकपणा हे मैदान असतं हे संपूर्ण महाराष्ट्राला मला सांगायचं. तसंच एक आयोजक बरं का, जे कसं असतं आयोजन हे मोहिते पाटील कुटुंबांनी सर्व बैलगाडी मालकांना जे आयोजक करतात त्यांना दाखवून दिलेलं होतं गेल्या वर्षी, की आज वॉकी-टॉकीवरले निर्णय होते. सर्वप्रथम म्हणजे आज आम्ही सगळी महाराष्ट्रातली चांगली मैदानं बघितलेली आहेत. हिंद केसरीचे आहेत, महाराष्ट्र केसरीचे आहेत, आणि एक मोठी मोठी मैदानं पाहिली मोठ्या रकमेचे. ह्याच्यामध्ये वॉकी-टॉकीवर जो निर्णय फर्स्ट टाईम ह्या मैदानामध्ये गेल्या वर्षी मोहिते पाटील कुटुंबांनी चालू केलेला होता. आणि ह्याच्यामुळे एकही गाडी चुकीच्या पद्धतीने गेल्या वर्षी बाद दिलेली नव्हती. जे रितसर निर्णय होते ते पूर्ण दिलते. याच्यामुळं या मैदानाला जास्तीत जास्त उपस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांनी देणं गरजेचं आहे. आणि मी सर्व बैलगाडी मालकांना सांगू इच्छितो की तुम्ही सर्व चाहते वर्ग आणि बैलगाडी मालक इथं उपस्थित राहावे. असंच उपस्थित राहण्यासाठी अद्यापपर्यंत कोण कोण येते, कोण प्रामुख्यानं प्रसिद्ध असलेले बैल कोण कोण येत आहेत? आज या मैदानासाठी प्रामुख्याने महाराष्ट्रातले एक 8-10 बैल टॉपची येणार आहेत. आज कसं आहे, नावात न घेण्यापेक्षा बरं का लोकांना समजतं या क्षेत्रामध्ये की मोठे नंदी तर येणार आहेच. त्यानुसार बारके जे नंदी आहेत बाबा, त्यांनाही या मैदानामध्ये नंबर घेण्याचे चान्सेस खूप मोठे आहेत. कारण फाटीची जी लेवल आहे ते पूर्ण 0 लेवल फाटीची आहे. 0 लेवल फाटी असल्यामुळं काय होतं की मैदानाला बैलांना पळण्यासाठी खूप छान फाटी आहे. त्याच्यामुळं नेहमी छोट्या मोठ्या बैल मालकांनी सहभाग करून ह्या मैदानाचे आयोजन नियोजन चांगलं असल्यामुळे बरं का ह्या मैदानात तुम्ही जास्तीत जास्त उपस्थित राहावे. टॉपचे बैल येणार आहेत. अटीतटीचा सामना होईल, रोमहर्षक सामना होईल, काय अपेक्षा आहे? 100% होणार ना. कारण हे क्षेत्र असं आहे बरं का की कुणी या क्षेत्रामध्ये बाबा असं ना अमरपट्टा मानून आलेलं नाही आहे. 100% ह्याच्यामध्ये टॉपचे बैल पण राहतात. आणि जे समजा मराठवाड्यातनं बैल येतात, विदर्भ मराठवाड्यातनं, ह्या स्वतः बैलांना खूप मोठे चान्स आहेत की बाबा नंबर काढण्याचे. ह्याच्यामुळे सर्वात जास्त बैलगाडी मालकांचा सहभाग नोंदवावा. ते फाटीच्या रुंदीबाबत काय विषय चर्चेत आहे? 2 दिवस झालं काय नाही. आज आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरं का महाराष्ट्रातल्या जो बैल मालकाला काय लागतं, फाटीची रुंदी लागते. तर 14 फुटाची फाटीची रुंदी आहे. आणि त्यांनी कॉम्प्लेट म्हणजे प्रेसिंग मैदानचं पूर्ण केलेलं आहे बाबा, रोलिंग केलेलं आहे. आणि पल्ला 1000 फुटाचा पल्ला यांचा. त्याच्यामुळं बैल मालकांना पळण्यायोग्य हे मैदान आहे.
तुम्ही एक प्रसिद्ध बैलाचे मालक आहात. तुम्ही मैदानाची पाहणी केली, असं सगळं व्यवस्थित दिसतंय. त्यासाठी बैलगाडी चालकांना काय आवाहन करतात सगळे इथल्या 100% एक बैलगाडी मालक म्हणून मी सांगतो की सगळ्यात जास्त सहभाग नोंदवायलाच पाहिजे. कारण ह्या मैदानाची जी रूपरेषा आहे बाबा, की पल्ला असेल, धरून चालण्याचं नियोजन, बॅरिकेड, कोणत्याही बैलाला अन्याय होणार नाही असं नियोजन असल्यामुळे सगळ्यात जास्त सहभाग ह्या मैदानाला बैलगाडी मालकांनी नोंदवणं गरजेचं आहे. काय नाव? मी सचिन वावरे माळशिरस. माझा साया हा बैल पळतोय. मी पण या ठिकाणी आता फाटी बघण्यासाठी आलेलो होतो. पाठीमागच्या वर्षी बी एकदम छान आणि एक पारदर्शक मैदान महाराष्ट्रात झालेलं आहे. हे पर्व एकचं झालेलं गेल्या वर्षीचं. तुम्ही किती वर्षापासून बैलगाडी शर्यतीत उतरवताय आणि इथलं काय तुम्हाला वेगळं? मी 2 वर्ष झालं या बैलगाडी क्षेत्रात आहे. तर ह्या म्हणजे बरीच मैदान होतात आपल्या महाराष्ट्रामध्ये, पण जसं माळशिरस तालुक्याची मैदान होतात तसे, किंवा हे अकलूज असतील, माळशिरसचं हिंदकेसरी असतील, जे तालुक्यातली मैदान होतात, असं मैदानाचं नियोजन, आयोजन प्रेक्षकांचा, पब्लिकचा कोणत्या नंदींना त्रास होणार नाही, किंवा जे आयोजन नियोजन आहे ते आपल्या तालुक्यात प्रत्येकच ह्याच्यात चांगलं होतं. आणि त्यातली त्यात अकलूजच्या मैदान म्हटलं की कुठंच कमतरता पडून देत नाही. तर या ठिकाणी मी परवा अर्जुनदादांना केला होता फोन, तर त्या ठिकाणी बी सांगितलं थोड्याशी किरकोळ गोष्टी जी तुम्ही आता सांगितलं की फाटीची रुंदी कमी वाटते अशी चर्चा चालू आहे. हे बरोबर होतं, पण ते दिसताना दिसत होतं. आता रोलिंग केल्यानंतर आता बरोबर फाटी एकदम व्यवस्थित 1 नंबर झालेली आहे, काय सुद्धा याच्यात अडचण नाही. आणि बैल मालकांना बी जे आयोजन कमिटीने जे आहे, बैल मालकांना एकदम पाहिजे तेवढं प्रत्येक गोष्टीचं सहकार्य या ठिकाणी केलं जातं. काय काय सहकार्य तुम्हाला काय सांगण्यात आले आणि काय काय सहकार्य बैलगाड्या मालकांना? या ठिकाणी पाण्याची सोय, आज इथं कोणच पाण्याची सोय करत नाही, तसं इथं दादांनी आरोचं पाण्याची सोय केलेली आहे. एखाद नंदी आता एक तिथं दिसतोय, तिथं गाड्या काय आलेल्या आहेत, त्यांना काय चाऱ्याची सोय असेल किंवा इतर काय जी लागतं बैलगाडी मालकांना, आज जी मुक्कामी येणार आहे त्यांच्यासाठी बी या ठिकाणी दादांनी सुविधा केलेली आहे.